नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज. एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आंबेगाव तालुक्यातील चास गावामध्ये गायरान जमीन अतिक्रमणासंदर्भात मोठी कारवाई होणार होती, परंतु आज ही कारवाई थांबवण्यात आली. रात्री 10 वाजेपर्यंत ग्रामपंचायतचे सगळे कर्मचारी, ग्रामसेवक मॅडम हे सगळे पोलीस स्टेशनमध्ये बसून असताना सुद्धा आज 10 वाजता असं सांगण्यात आलंय की कागदपत्रांची पूर्तता झालेली नाहीये. एकीकडे घोडेगाव पोलीस स्टेशनचे एपीआय सागर पवार हे म्हणतायत की जोपर्यंत तहसीलदार घटनास्थळी उपस्थित राहत नाही तोपर्यंत आम्ही हा पोलीस बंदोबस्त देऊ शकत नाही आणि त्या पद्धतीची कारवाई सुद्धा करू शकत नाही. परंतु सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न हा आहे की तहसीलदार असतील किंवा एपीआय सागर पवार असतील हे ह्या गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांना पाठीशी घालतायत का, हा सगळ्यांचा सवाल आता पुढे येऊ लागलाय. त्याचबरोबर सेवक मॅडम असतील, त्यांचे सगळे कर्मचारी असतील, त्यांनी हे देखील सांगितलंय की आम्ही सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केली आहे. पोलीस बंदोबस्तासाठी विनाशुल्क पोलीस बंदोबस्त द्यावा असं देखील त्यांनी सांगितलं होतं. त्या संदर्भात ग्रामसेवक मॅडम आहेत चासगावच्या, त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. एपीआय सागर पवार यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जाणून घेणार आहे नेमकी गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांचं अतिक्रमण हटवण्यासंदर्भात पुढे काय झाले. सोबत तलाठी मॅडम आहे, चासगावच्या तलाठी मॅडम, त्यांच्याशी आपण नेमकं बोलण्याचा प्रयत्न करतो की या अतिक्रमणासंदर्भात त्यांना काही सूचना आल्या होत्या. नमस्कार मॅडम, काय नाव तुमचं? काय तुम्हाला ह्या अतिक्रमणासंदर्भात काही तहसीलदारांकडून आदेश आला होता की इथे उपस्थित राहा म्हणून? आदेश म्हणजे त्यांनी मला सोमवार दिलं होतं आणि ग्रामपंचायतीने मला परवा दिवशी पत्र दिलं. हां, 11 तारखेला 11 वाजता होणार. हां. मग आता काय झालंय, काय समस्या काय झालं? अजून तरी काही नाही. अजून तरी काय नाही. किती दिवस अतिक्रमण काढणार होते? 11 वाजता. मी वैशाली सुरेश गवारे, ग्रामपंचायत अधिकारी चास ग्रामपंचायत. तर आपली ही अतिक्रमणाची जी प्रोसेस आहे तर ही आपली 10/12/2025 रोजी आपली ग्रामसभा झाली. त्याच्यानुसार ग्रामसभेच्या ठरावानुसार आपण अतिक्रमण धारकाची यादी तयार करून पाले आणि झोपड्या यांना नोटिसा बजावल्या. नोटिसा एक दिल्यानंतर त्यांनी काही आपली कारवाई केली नाही. परत दुसरी नोटीस त्यांना बजावण्यात आली. त्यानंतर तहसीलदारांचा आदेश आला की गायरान क्षेत्र तुम्ही ते निष्कर्षित करा. त्याच्यानंतर आपण पुन्हा त्यांना मासिक सभेमध्ये ठराव झाला की पुन्हा एकदा नोटीस द्या. नोटीस आम्ही परत त्यांना तिसरी नोटीस बजावली की तुम्ही आपल्या झोपड्या आणि पाल्या काढून द्या. तरी पण त्यांनी त्याच्यावर काही कारवाई केली नाही. त्याच्यानंतर मग तहसीलदारांच्या आदेशानुसार आम्ही गटविकास अधिकारी, पोलीस स्टेशन म्हणजे पोलीस अधीक्षक, पोलीस सहाय्यक, तहसीलदार यांच्याकडे पत्रव्यवहार केला. शासन निर्णयानुसार सगळे आपण प्रोसेस केली. बाबा त्यांना आम्ही बंदोबस्त वगैरे मागितला. आमची 27/4ला मासिक सभा झाली. त्याच्यानुसार मासिक सभेच्या ठरावानुसार सगळी प्रोसेस बाबा ग्रामपंचायतला पोलीस बंदोबस्त वगैरे मिळावा वरिष्ठ कार्यालयाकडे. मग बंदोबस्तासाठी आम्ही गटविकास अधिकारी, तहसीलदार अधिकारी, परत भूमी अभिलेख यांना सगळ्यांचा पत्रव्यवहार केला. पत्रव्यवहार केल्यानंतर गटविकास अधिकारी तहसीलदार यांनी पोलीस स्टेशनला 11 तारखेला पत्र दिलं की यांना पोलीस बंदोबस्त मिळावा. पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता पोलीस स्टेशनने आम्हाला पत्र दिलं की ह्या कागदपत्राची तुम्ही पूर्तता करा, त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही बंदोबस्त देऊ. मग त्यांच्या कागदपत्राच्या आधारे जी त्यांना डॉक्युमेंट्स हवी होती ती सगळी डॉक्युमेंट्सची पूर्तता करून परत पोलीस स्टेशनला आम्ही संध्याकाळी 7 वाजता तो अहवाल सादर केला. अहवाल सादर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 12 तारखेला परत पोलीस स्टेशनने आम्हाला बोलवलं की तुम्हाला सरपंच आणि ग्रामसेवक तुम्ही येऊन या इथे आणि तुमचं काय असेल ते आम्हाला नोंदायचं असं सांगून आम्हाला बोलवलं. आम्ही त्या ठिकाणी गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही पोलीस बंदोबस्त वगैरे देतो, आमचं काही म्हणणं नाही, फक्त आम्हाला एक अधिकारी आमच्यासाठी पाहिजे. बाबा उद्या काही समजा गुन्हा दाखल करायचा असेल, काही असेल तर ती जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्याची असेल. त्यासाठी आम्हाला तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांनी त्या ठिकाणी यावं असं आम्हाला सांगितलं. तर मग ते सांगितल्यानंतर आम्ही पुन्हा गटविकास अधिकारी आणि त्यांच्याकडे गेलो. तर ते म्हणले आमचे प्रतिनिधी उपस्थित राहतील त्या ठिकाणी. तर मग आम्ही पुन्हा त्यांना सांगायला गेलो की ते अधिकारी उपस्थित राहणार आहेत, पण ते म्हणले की आम्हाला त्यांचं पत्र हवं आहे. तर मग त्याच्यानंतर परत फोन केला की ग्रामपंचायत एक कप्रत आम्हाला पाहिजे. तर मग ती कप्रतसुद्धा आम्ही माझे कर्मचारी यांना सांगितलं तुम्ही कप्रत घेऊन पोलीस स्टेशनला जा.
ते गेल्यानंतर पोलीस स्टेशनची प्रत आम्ही त्यांना सादर केली आणि त्याच संध्याकाळी दिनांक 12/5/26 रोजी त्यांनी आम्हाला 10 वाजता पत्र दिलं की तुम्ही आम्हाला पुन्हा पत्र दिलं की ही सगळी पोलीस स्टेशनला कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही बंदोबस्तासाठी येतो. मग आज कारवाई करायची होती, पण ती कागदपत्राची पूर्तता आम्हाला करण्यासाठी आणि थोडासा आता अवधी आवश्यक आहे नाही का बाबा, ते त्यांनी पोलीस स्टेशनने मागणी केल्यामुळं मग त्याचा सगळा अहवाल तयार करून तो पोलीस स्टेशनला देण्यात येईल. आणि मग पोलीस स्टेशनला आत्ता सगळे आमची ग्रामपंचायत कार्यकारिणी आणि त्याच्यामध्ये विषय झाला की त्यांनी पण असं त्यात पत्रात नमूद केलं की तुम्हाला सहशुल्क भरावे लागेल आणि कर्मचारी 5,000 म्हणजे जवळजवळ 25 कर्मचारी असे 2.25 लाख रुपये ग्रामपंचायतला खर्च करावा लागेल. एवढी ग्रामपंचायत खर्च करू शकत नाही, ती तरतूद नाही ग्रामपंचायतकडं. तर ग्रामपंचायतच्या कार्यकारिणीचा असा विषय झाला की आपल्याला निःशुल्क ते भेटलं पाहिजे, त्यासाठी आपण पोलीस अधीक्षक यांना पत्रव्यवहार केले. ही शासकीय गायरान क्षेत्र आहे, शासकीय जमीनच असल्यामुळं आणि तहसीलदार यांचा आदेश असल्यामुळे पुढची कारवाई ग्रामपंचायत करत आहे. तर मग आम्ही तो सगळा अहवाल तयार करून पोलीस स्टेशनला देणार असून त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला आणि तहसीलदारांना एक पत्र देऊ की बाबा तुम्हीच तुमची वेळ आणि कारवाई वेळ आणि दिनांक आम्हाला द्या, त्याच्यानुसार आम्ही पुढे म्हणजे कारवाई करायला तयार आहोत. तुम्ही म्हणताय की तुम्ही पोलीस स्टेशनला सगळा पत्रव्यवहार केला, हो. सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केली, मग पोलीस स्टेशननी कोणत्या क्युरी काढल्या, त्यात कोणते कागदपत्र त्यात नाहीये? त्यांनी असं सांगितलं की तुमचं ते वरिष्ठ कार्यालयाचं एक पथक पाहिजे, जो तुम्ही सगळा पत्रव्यवहार केलेला आहे, पंचायत समिती तहसीलदार त्यांना सगळे त्याची डॉक्युमेंट्स आम्हाला सगळे पाहिजे, ग्रामपंचायतची प्रत पाहिजे, परत आणि सगळी जबाबदारी ग्रामपंचायतीने कायदा आणि सुव्यवस्थेची सगळी जबाबदारी ग्रामपंचायतीने घेतली पाहिजे, असं सगळं ते इन्क्वायरी त्याच्यामध्ये पत्रात नमूद आहे. अतिक्रमणासंदर्भात कारवाई करायला गायरान जमिनीच्या क्षेत्रात होते, त्यावेळी त्यांचं आणि तुमचं काय बोलणं झालं? काहीच नाही झालं म्हणजे त्यांनी ते आले तिथे गायरान क्षेत्रामध्ये, आम्ही ग्रामपंचायतमध्येच होतो, त्यांनी तसं आम्हाला काही कळवलं नाही की आम्ही आलो किंवा काही, त्याच्यामुळे आमचं काहीच बोलणं झालं नाही. आलेलं कळवलं नाही आणि गेलेलं पण कळवलं. हां. मी माऊली भोर, माजी सरपंच, चास तालुका, आंबेगाव, जिल्हा पुणे. चास ग्रामपंचायतने 5-6 महिन्यापूर्वी गायरान जागेतील अतिक्रमणातील झोपड्या काढण्यासाठी ग्रामसभेचा ठराव घेतला होता. तो ग्रामसभेचा ठराव घेतल्यानंतर गावातील जवळजवळ 100-150 लोकांच्या उपस्थितीत ठराव घेण्यात आला होता. आणि त्यानंतर ग्रामपंचायतीने माननीय तहसीलदार यांना पत्रव्यवहार केला होता, पोलीस स्टेशन सागरजी पवार यांना पत्रव्यवहार केला होता का आम्हाला संरक्षण मिळावं, पंचायत समितीला पण पत्रव्यवहार केला होता का आम्हाला गायरानातील झोपड्या हटवायच्या आहेत. ग्रामसेवक मॅडम यांची संपूर्ण प्रक्रिया पार पडली होती. काल रात्रीपर्यंत ग्रामसेवक मॅडम पोलीस स्टेशनला पळत होत्या. त्यानुसार आज गावामध्ये सर्व माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, ग्रामसेवक हे सर्व उपस्थित राहिले होते. आणि गोडेगाव पोलीस स्टेशनचे API सागर पवार हे देखील गायरानामधील अतिक्रमणातील झोपडीधारकांच्या झोपड्यांजवळ गेले होते. त्यांनी तिथे जाऊन काही चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, सर्व सदस्य हे सर्वजण ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्यासाठी संपूर्ण सज्जा घेऊन गेले होते. परंतु गोडेगावचे PSI सागर पवार यांनी असे सांगितले की माननीय तहसीलदार स्वतः हजर असायला पाहिजेत किंवा त्यांच्या दर्जाचा नायब तहसीलदार जरी असेल तरी मी ही कारवाई करण्यास संपूर्ण सहकार्य करेल. त्यानंतर चास ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक वैशाली गवारी यांनी सुद्धा त्यांना सांगितले की माझी या ठिकाणी गायरानाची जी मालमत्ता आहे ती सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी माझी असून ही प्रक्रिया संपूर्ण झालेली असून याकरता तुम्हाला पोलीस बंदोबस्तासाठी बोलवले आणि तुम्ही फक्त पोलीस बंदोबस्त द्यावा, ती बाकीची जबाबदारी मी पार पाडते. परंतु त्यांनी असे सांगितले की जोपर्यंत नायब तहसीलदार किंवा तहसीलदार स्वतः या ठिकाणी उपस्थित राहत नाहीत तोपर्यंत मी ही प्रक्रिया पार पडू देणार नाही.
असे सांगितल्यानंतर ते त्या ठिकाणावरून गोडेगावला निघून गेले. आणि त्यानंतर सरपंच, ग्रामसेवक, संपूर्ण चास ग्रामपंचायतीची बॉडी, माजी सरपंच, सर्व जे कार्यकर्ते होते त्या ठिकाणी, पत्रकार होते, हे सर्वजण मग तिथून बाजूला निघून गेले. परंतु संपूर्ण गावकऱ्यांचं आजही हेच म्हणणं आहे की जरी आज ही कारवाई थांबली असली तरी ही कारवाई थांबू न देता गायरान हे कुणाच्या वैयक्तिक मालकीचं नसून सार्वजनिक उपक्रमांसाठी किंवा गोरगरिबांच्या न्याय हक्कांसाठी ती जागा आहे. आणि आज जर हे अतिक्रमण काढलं नाही तर भविष्यात असंच अतिक्रमण वाढत जाईल आणि या गावासाठी विकास कामांसाठी कुठेही जागा शिल्लक राहणार नाही. तरी माझी प्रशासनाला एक मागणी असेल, चासच्या ग्रामसेवक यांना अशी मागणी असेल की आज जे या ठिकाणी कारवाई झालेली आहे किंवा न झालेली आहे, आजच्या कारवाईचा अहवाल माननीय तहसीलदार डॉक्टर सचिन वाघ यांना त्वरित कळवून आजची कारवाई जरी उद्या ढकलली असली तरी ही कारवाई लवकरात लवकर कशी पार पडेल आणि शासकीय नियमानुसारच पार कशी पडेल, आपण उपस्थित राहणार का नाही किंवा त्या दर्जाचा अधिकारी जरी तो उपस्थित नसेल तर ही कारवाई कधीही पार पडणार नाही. आणि अतिक्रमणधारकांना आपल्यासारख्यांचंच पाठबळ असेल अशी संपूर्ण गावातील गावकऱ्यांची चर्चा चालू आहे. तरी प्रशासनाला, तहसीलदार साहेब, पोलीस स्टेशन असेल, चास ग्रामपंचायत असेल, या सर्वांची एकच इच्छा आहे की ही कारवाई लवकरात लवकर जेवढी होता येईल तेवढी करावी असे बोलतो. आणि जर येथे सागर पवार असं म्हणतात की तहसीलदार उपस्थित असतील तरच मी पोलीस बंदोबस्त देईल, तर तसा पत्रव्यवहार काय तुमच्याशी केला होता का त्यांनी? यापूर्वी तर काय तसा पत्रव्यवहार केला नव्हता, परंतु रात्री काहीतरी पत्र तसं दिलं होतं. रात्री 10 वाजता त्या पद्धतीचं एक पत्र दिलं होतं का हे संपूर्ण प्रक्रिया पार पाडत असताना ही अतिक्रमण पथक जे आहे त्या पथक प्रमुखाचं नाव गोडेगाव पोलीस स्टेशनला पत्रानुसार कळवा, त्यानुसार आपण कारवाई करू असं त्यांनी रात्री 10 वाजता पत्र दिलं होतं. तहसीलदारांशी जेव्हा माझं बोलणं झालं होतं तेव्हा तहसीलदारांनी असं सांगितलं होतं की मी माझे काही अधिकारी देतो आणि त्यानंतर तुम्ही पोलीस बंदोबस्तामध्ये ते गायरान जमिनीवरचं अतिक्रमण काढून घ्या. परंतु सागर पवार हे त्या अतिक्रमण संदर्भात जे काय आहे ते टाळाटाळ करतायत का अतिक्रमण काढण्यासंदर्भात? काय वाटतं तुम्हाला? ते टाळाटाळ करतायत का नाही हे नाही माहिती, परंतु त्यांची एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेनुसार गावकऱ्यांना पण त्रास होऊ नये आणि जे कारवाई करायला जातील त्यांचा रात्री त्या सांगण्यातून म्हणणं आलं का आज मी कारवाई करून जाऊ, परंतु ज्यावेळेस ते तुमच्यावरती गुन्हे दाखल करतील, तुम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करशाल, त्यावेळेस ही प्रक्रिया अधुरी राहू नये याकरता सक्षम अधिकारी म्हणजे नायब तहसीलदार किंवा तहसीलदार हे ज्यावेळेस उपस्थित असतील त्यावेळेस ही प्रक्रिया पूर्णपणे पार पडेल. तुम्ही असं विचारलं नाही का त्यांना, असं काही GR आहे का? ते विचारलं होतं का आमच्या ग्रामसेविका यांना तो अधिकार आहे, परंतु त्यांनी सांगितलं जर समजा तिथं काही प्रसंग वाढला आणि लाठीचार्ज करायची वेळ आली किंवा लोकांना धरून बाजूला न्यायची वेळ आली तर मला आदेश कोण देणार? गवारी मॅडम माझ्या लेवलच्या पद्धतीचा अधिकारी नसल्यामुळं माझ्या लेवलचे जे अधिकारी असतील किंवा त्या कमीत कमी नायब तहसीलदारापर्यंत जर असतील तर ते त्वरित आदेश देऊन आम्ही कुठल्याही तिथं भांडणं मारामाऱ्या किंवा आणखी चिगळाचिगळी जर व्हायची नसेल तर त्यांनी जर आदेश दिला तर ते प्रसंग आम्ही हे करून सुव्यवस्था, कायद्याची सुव्यवस्था आम्ही नियंत्रणात आणून तुमच्या झोपड्या काढून देण्याची प्रक्रिया करू. हे रात्रीच आमचं बोलणं झालं होतं. पण ग्रामपंचायतीने विनाशुल्क पोलीस बंदोबस्त मागितला होता हे ह्या 5-6 दिवसात तर त्यांनी सांगितलं नव्हतं, परंतु ज्यावेळेस रात्री आम्ही पोलीस स्टेशनला होतो 9-10 वाजेपर्यंत त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं का SP ऑफिसवरून आदेश आलेला आहे का सहशुल्क पोलीस बंदोबस्त घ्यावा. आणि त्यानुसार मग रात्री आम्ही हे पण त्यांना सांगितलं होतं का उद्या सकाळपर्यंत आम्ही पैशाचं ॲडजस्टमेंट करू आणि पैसे त्वरित भरून तुम्ही आम्हाला सहकार्य करा किंवा त्यांनी जे सांगितलं ते त्यांच्या धर्तीवरती बरोबर असेल किंवा नसेल माहीत नाही, परंतु आमचं एक म्हणणं आहे गायरान जागा ही कलेक्टरच्या अंडर खाली येते, जिल्हाधिकाऱ्याच्या मालकीची जागा असून ते फक्त सांभाळण्याची जबाबदारी कुणाची आहे? ग्रामपंचायतची. ग्रामपंचायत कुणाच्या याच्या खाली चालते तर ग्रामसेवक, आणि ग्रामसेवक मॅडम ती कारवाई पार पाडू शकत होत्या किंवा नाही हे आता त्यांना माहिती, यावरती मी काही जास्त बोलत नाही. आता तुमच्या गावातलं अतिक्रमण हटणार आहे की नाही हटणार? आम्ही तर काही गप्प बसणार नाही, आम्ही ग्रामपंचायतच्या पाठीमागे पाठपुराव्यासाठी पळत राहणार.
आणि जर तहसीलदारांनी जर आम्हाला सहकार्य नाही केलं तर आम्ही कलेक्टरपर्यंत किंवा जिल्हाधिकाऱ्यापर्यंत किंवा जे कोणी असेल मंत्रालयापर्यंत आम्ही मंत्रालयापर्यंत जाणार.